नमस्कार, माझे नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया भरलेल्या खेकड्यांची भाजी। वाटून अशी भाजी करणार आहोत आपण। साधी, सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी। याला तुम्ही सॅलेड, पोळी, भाकरी, राईस सोबत जसं लागेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता। अप्रतिम अशी भाजी लागते आणि एकदम छान अशी झटपट तयार होणारी ही भाजी असते। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि करूया। हे बघा, खेकडे आपण याला छान अशी धुवून घेतलेले आहेत। याचा धुण्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। अशा पद्धतीने हे काळे खेकडे आहेत। सगळ्यात हेल्दी असे हेच खेकडे असतात, खाण्यासाठी एकदम चवदार असे लागतात। याला काळ्या पाठीचे खेकडे असे सुद्धा म्हणतात। तर आपण ह्याच्या मोठ्या नाग्या, ह्या छोट्या नाग्या अशा वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण करूया। कढईमध्ये आपण आता सुरुवातीला तेल घालूया। यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचे वाटण मी काढलेले आहे। मीठ, हळद, छानपैकी असं खमंग असं हे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। हे छानपैकी परतून झालं की यामध्ये आपण सुरुवातीला या नाग्या टाकून देऊया। 1 किलोभर खेकडे आहेत हे। हे बघा, आता बाकीचे खेकडे आपण अशा पद्धतीने छान असे तोडून घेतलेले आहेत। त्याला आता यामध्ये आपण हे खेकडे ॲड करूया। छानपैकी असं हलवून घेऊया। छानपैकी असं हे झालं। यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी ॲड करते।
याला आता आपण छान अशी उकळी येऊ दिली आहे. गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे उकळी येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे बघा, आता याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आता यावरती आपण हे अशा पद्धतीने याला ठेवून देऊया, म्हणजे यातले जे हे आहे ते खाली सांडलं नाही पाहिजे. एकदम छान अशी भरलेली खेकडी आहे. अशा पद्धतीने आपण हे आता वरतून ठेवून देऊया. आणि यावर झाकण ठेवून आपण आता याला छानपैकी अर्धा तासभर उकळून घेऊया. हे बघा, छानपैकी ते असे घट्ट त्याचे हे गोळे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण खेकडे छान असे शिजवून घेऊया. खेकडे छान शिजेपर्यंत आता आपण भाजीसाठी मसाला काढून घेऊया. खसखस आणि तीळ, धने, दालचिनी, मिरे, बडी इलायची, छोटी इलायची, लवंगा घेतलेल्या आहेत मी, तेजपत्ता, 2 कांदे घेतलेले आहेत, मिरची आणि खोबरं, कोथिंबीर तेलाचा याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत नंतर. जाळी घेऊन आपण त्यावरती खोबरं छान पद्धतीने असं भाजून घेऊया. यासोबत कांदा, खोबरं होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अशाच पद्धतीने आता आपण कांदाही आपला छान असा भाजून घेऊया. झालेला कांदा आपण साईडला पटपट काढून घेऊया. कांदाही बघा आपला छान पद्धतीने झाला आहे. आता आपण गॅस बंद करून कांदा काढून घेऊया. तव्यावरती आता आपण तेल टाकून बाकीचे मसाले छानपैकी भाजून घेऊया. सुरुवातीला मिरची,
यानंतर कांदा तेलामध्ये छानपैकी आपण असं परतून घेऊया. कांदा बघा आपण छान पद्धतीने असं तेलात परतून घेतलेला आहे. आता थोडंसं तेल यामध्ये ॲड करून यामध्ये आपले खडे मसाले ॲड करूया. तेजपत्ता, भाजलेलं खोबरं बघा छान पद्धतीने मी परत चिरून घेतलेलं आहे. धने, खसखस आणि तीळ यासोबत आपण टाकून देऊया. सोबतच मिरची छान खसखस तडतडायपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. मसाला आता छान भाजून झाला. आता आपण याला काढून घेऊया. मसाला आता थोड्या वेळासाठी आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. खेकडे बघा आपले आता छानपैकी झालेत. आता मी गॅस बंद केलाय. आता आपण यातल्या बारीक ज्या अशा नागे आहेत त्या वेगळ्या करूया. हे बघा तुम्हाला दाखवते. या अशा बघा आपण ह्या बारीक सर्व नागे यातल्या काढून घेतलेल्या आहेत. ह्या आता आपल्याला वाटून घ्यायच्या आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला पहिले काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण छान हा मसाला वाटून घेतलेला आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथं खेकड्याचे नागे ॲड करून यांना बारीक असं वाटून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण थोडंसं पाणी ॲड करूया. हे बघा अशा पद्धतीने पाण्याने हे वरचं आपण काढून घ्यायचं आहे आणि खालचं कचरा तसाच ठेवायचा आहे. तो आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. यामध्ये आता लाल तिखट आपण ॲड करूया. खेकड्यांची भाजी थोडीशी तिखटच छान लागते म्हणून मिरची थोडीशी जास्त ॲड करायची आपल्याला. आपण काढलेलं मसाला यामध्ये ॲड करूया. छान परतून घेऊया. छानपैकी आपल्याला मसाला आता हा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण 2 चम्मच घरी दळलेला आपला काळा मसाला ॲड करूया. मसाला शिजण्यासाठी आपण आता खेकड्याचा थोडासा रस्सा यामध्ये ॲड करूया.
छानपैकी आता भाजी आपली मसाला होऊ देऊया. यातून तेल निघेपर्यंत आपल्याला मसाला छान असं परतून घ्यायचा आहे. आणि बघा मसाला आता छानपैकी झालेला आहे. आता यामध्ये आपण खेकडे ॲड करूया. मिक्स करून यावरती आपण झाकण ठेवून याला उकळी येऊ देऊया. खेकड्याला उकळी येईपर्यंत आपण यामध्ये पाणी ॲड करून याला छान असं चोळून यातलं पाणी आणि यातलं हे कचरा असा वेगळा करूया. हे बघ अशा पद्धतीने आपल्याला हे ह्यातलं काढून घ्यायचं आहे. छानपैकी याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण काढलेलं याचं सूप पण ॲड करून देऊया. आता याला छानपैकी मिक्स करून याला छान अशी उकळू देऊया आपण. झाकण ठेवून याला छान आता 10 ते 15 मिनिटं आपण उकळू देऊया. हे बघा छानपैकी आपल्या भाजीला आता उकळा आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ही भाजी आता कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटं छान अशी उकळू द्यायची आहे. हे बघा आता आपली खेकड्याची भाजी छान पद्धतीने अशी उकळून तयार झालेली आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट आणि शेअरही करायला विसरू नका.